Hello, hello. This is the My Artifact episode number 13, 27. आजची तारीख आहे ऑक्टोबर 30, 2018. रात्रीचे 9:30 झाले आहे. इथं मी नागपूर इथे टेरेसवर फिरून राहिलो आहे. डोक्यात असं काही खास वगैरे काही आहे नाही, बट जस्ट लाईक आय डोंट नो, म्हणजे सकाळपासून मी काफी टॅन फील करत होतो. टॅन म्हणजे अपसेट सम हाऊ. आय डोंट नो व्हाय म्हणजे इट इज लाईक आय वॉन्ट टेल सम ट्रूथ अबाउट माय सेल्फ, की मी ज्या लोकांना लाईक करतो, म्हणजे मला वाटते का मी ज्या लोकांना लाईक करतो, म्हणजे मला जे लोक आवडतात, तर आय थिंक मला त्या लोकांपासून थोडंसं दूर राहावं लागेल. कीप इट डिस्टन्स. कारण समजा जर ते लोक माझ्या जवळ आले ना, तर मे बी ते लोक मला समजतील नाही, मला हेट करायला लागतील, किंवा जे म्हणजे आय डोंट नो यार, मला काहीच समजत नाही यार. इट्स जस्ट लाईक आता बादल कसा एक फ्रेंड आहे, गुड फ्रेंड, इज बीन रिअली बॅडी वगैरे सगळे फ्रेंड आहे ना, हे सगळे माझे काफी क्लोज आहे. माझं खूप मोठं फ्युचर यांच्यासोबत दडून आहे आणि यांच्यासोबत मी खूप खुश राहतो, हॅपी राहतो. इट डज फील्स रिअली इनक्रेडिबल विथ दॅम. आणि तर समजा जर मी या लोकांसोबत हेट करायला लागलो, किंवा समहाऊ हे लोक मला हेट करायला लागले, तर माझ्या लाईफमध्ये एंटरटेनमेंट किंवा फन फॅक्ट वगैरे काहीच नाही. म्हणजे हेच लोक माझी दुनिया आहे. आणि समजा जर हेच लोक राहिले नाही, तर माझ्या लाईफमध्ये खरंच काहीच राहणार नाही. काम कचराभरासारखं काम आहे, मी रोबोटसारखं काम करत राहीन आणि त्याची मजा मला कधीच भेटणार नाही. आणि हे मित्रच आहे जे मला या एन्व्हायरमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट फॅक्टर देईल, म्हणजे जगण्यासाठी एक रिझन. पाहू पुढे. बट मला एवढं माहित आहे की नेक्स्ट टाइम पासून नाही का, मला जे लोक आवडतात ना, त्या लोकांपासून मी थोडंसं दूर राहत जाईल. म्हणजे थोडासा दूर, एक खूप जास्त दूर नाही, थोडासा दूर. इट जस्ट लिटिल बिट ऑफ डिस्टन्स, लिटिल बिट ऑफ गॅप ठेवील. कारण एक असा एक फॅक्टर असतो ना, जिथे नाही का, जिथे जस्ट लाईक तुम्ही, म्हणजे असं होते ना की तुम्ही एका सर्टन पर्सनला लाईक करता आणि मग ते व्यक्ती जवळ येते. डूड यार, इट जस्ट लाईक व्हाय युअर सो मच. म्हणण्याचा अर्थ हाच आहे की जे लोक माझ्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यांना मी थोडंसं दूर ठेवत जाईल. हा एक मला एक थोडा बहुत लेसन भेटला आणि मी याला फॉलो करेन. अनदर थिंग इज दॅट की 7 वाजेपर्यंत, म्हणजे आता 7 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी काफी टॅन फील करत होतो. टॅन म्हणजे अपसेट वगैरे. आणि त्याच्यानंतर मग विशालचं पण एक न्यूज माहीत पडली. विशालचं सिलेक्शन झालं आहे. NTPC आहे, त्याच्यानंतर RRB, आणि त्याच्यानंतर SBI मध्ये त्याची 2-3 एक्झाम क्लिअर झाल्या आहे आणि ऑलमोस्ट त्याला जॉब वगैरे लागलीच आहे. आता त्याला काही टेन्शन नाही, ते जस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे वगैरे वगैरे, आणि तडकन जॉईनिंग आहे, जे की ऑलमोस्ट त्याचे सगळेच डॉक्युमेंट वगैरे सगळे व्हेरीफाईड आहे. सो प्रॉब्लेम तर काही आहे नाही, इश्यूज इज नॉट. सो 1-2 महिन्यात विशाल पण जॉईन होऊन जाईल. सो फॅक्टर इम्पॉर्टंट हा आहे की आपल्याला पढाई करायची आहे. आणि
लवकरात लवकर पुण्याला स्थायिक व्हायचं आहे, चांगला पेमेंट घेऊन. कारण सगळेजण आता पण डेव्हलप होत आहे आणि आपल्याला डेव्हलप होणं इम्पॉर्टंट आहे. तेव्हा जर मी असंच चालत राहिलो तर माझ्या लाईफला पण काही उद्देश राहणार नाही आणि स्वतःला पण काही इम्पॉर्टन्स राहणार नाही. सो लेट्स जस्ट थिंक यू आर ग्रेट आणि मेक देम बिलीव्ह यू आर ग्रेट. सो just try to be a great thing, try to be done a great thing. So yeah. मग बॅडी म्हणे चाल म्हणे बाहेर फिरायला जाऊ म्हणे. सो आम्ही फिरता फिरता खूप फिरलो आम्ही. इथून गेलो बटुक भाऊ पासून शंकरनगर चौकात मला एक चायनीज वाली बंडी लागते, तिथे आम्ही हाका नूडल्स खाल्ले. आणि मग तिथून मग बजाज चौक पासून दीक्षाभूमी पासून यू टर्न मारून पूर्ण इकडे सेंट्रल मॉल पासून इकडे ट्रॅफिक पार्क आणि ट्रॅफिक पार्क कडून रूमवर आलो आहे. सो खूप फिरलोय खूप, आणि एवढं खाल्लं आहे की आता बिलकुल इच्छा नाही का खायची. यस, बस फक्त आता पोट साफ झालं पाहिजे, दॅट इज अ इम्पॉर्टंट थिंग. बाकी मग असं काही आहे नाही खास वगैरे. खूप दिवस झाले आपण प्रॉपरली आर्टिफाय एपिसोड रेकॉर्ड केला नाही. सो लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड even better. So how can I make artifact episode even better? कशा प्रकारे मी बनवू याला? So I have some certain questions. कुठे गेले Q&A. सो आपण असे काही क्वेश्चन्स वगैरे आस्क करू ज्याच्यामध्ये आपण बोलू वगैरे त्या क्वेश्चन्स, त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करू आपण. ऑलराईट. सो हॅलो, दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर समथिंग इज लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. सो question is, one of the first homework task I fail was. म्हणजे असं कोणतं होमवर्क आहे जे तू फेल म्हणजे केलं नाही? वेल, होमवर्क इज काइंड ऑफ लाईक खूप जुना टॉपिक आहे. म्हणजे स्कूलमध्ये होतो तेव्हा होमवर्क वगैरे असायचं, कॉलेजमध्ये असताना प्रॅक्टिकल्स बुक वगैरे करायचे. जस्ट लाईक माझं नेहमीच कम्प्लीट असायचं. म्हणजे एकदम असं कधीच नाही का माझी बुक हरवली किंवा असं झालं तर झालं. नो. जस्ट लाईक जेव्हा पण सबमिशन राहील किंवा चेकिंग किंवा जे काही राहील त्यावेळेस माझं होमवर्क कम्प्लीट राहील. म्हणजे मी तेवढा म्हणजे फोकस वगैरे, म्हणजे आपल्याला या डेटपर्यंत हे सारं असाइनमेंट क्लिअर करायचं आहे. सो माझ्यावर अशी कधी वेळ वगैरे काय आलीच नाही. म्हणजे मी माझं होमवर्क वगैरे असं कधी केलं नाही, असं तर काही झालं नाही. एव्हरी डे म्हणजे एव्हरी टाइम जेव्हा पण होमवर्क भेटायचं तेव्हा माझं कम्प्लीट असायचं. त्यावेळेस जर नाहीच झालं असं खूपच म्हणजे आहेच नाही सिच्युएशन, मला तर नाही आठवत. खरंच सांगतो, विसरलो वगैरे तसा फंडच नाही. एव्हरी टाइम. नेक्स्ट क्वेश्चन, what a town or city would like to be live in? It's a really important question. कोणतं शहर आहे त्या शहरामध्ये तुला राहायला आवडेल? वेल, वर्ल्ड मध्ये असे खूप सारे शहर आहे जे वन ऑफ दी बेस्ट आहे, राहायला खूप जास्त अमेझिंग आहे. इट इज लाईक मला असं वाटते की न्यूयॉर्क इज द रिअली ग्रेट सिटी. म्हणजे ते राहण्याची मजा वेगळीच असते आणि इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग. बट माझ्यासाठी
बेस्ट सिटी फॉर लिव्हिंग म्हणजे राहण्यासाठी वगैरे कोणती. सो राहणं म्हणजे काय, म्हणजे जिथे मी खुश राहील ना. म्हणजे मी एवढं तर ऍक्सेप्ट करू शकतो ना का राहत आहे तर तिथे मी खुश राहील, राईट. तर जिथे माझे मित्र असतील ना बस तिथे. म्हणजे मला तर एवढं माहित आहे का मला काम करायसाठी नेहमी म्हणजे हप्त्यातून 2-3 वेळा तर मला आउट ऑफ कंट्री वगैरे जावंच लागेल. यास बट जेव्हा केव्हा मला घराची आठवण येईल तर माझ्यासाठी घर म्हणजे माझं वर्धेतलं घर तेच आठवण येईल. जरी मी किती डेव्हलप वगैरे झालो तरी माझ्यासाठी घर म्हणजे वर्धा आणि वर्धेतले मित्र. येस. सो सो दॅट इज द माय आन्सर की इथे राहण्यासाठी मजा येईल. कारण फॅमिली फ्रेंड याच्यामध्ये राहण्याची मजा वेगळीच असते. जरी तिथे सुविधा वगैरे नाही आहे तरीही तिथे लोक आहेत आणि हे लोकच इम्पॉर्टंट ठरते इन द एंड. राईट नाव हे बघ, तू मागच्या वेळेस तू खापरखेड्याला होता तर खापरखेड्यात तुला कशी सगळी सुविधा होती, रूम होती, सगळं होतं, तुला वाटेल ते करू शकत. इव्हन जर तू कोणत्या मुलीला आणलं हेपलंही असतं ना तरी काही प्रॉब्लेम नसता कारण एवढी प्रायव्हसी होती तेव्हा. बट तिथे कोणी लोक नव्हते ना. आय जस्ट लाईक पगले समान राहत होतो मी एकटाच. सो मग मी तेव्हा डिसाईड केलं की प्लेस जरी किती चांगली असली, प्लेस मधली जे खूबी आहे किंवा जे वैशिष्ट्य आहे ते आजूबाजूच्या लोकांनीच आपल्याला दिसून येते. शायद माझ्यासाठी तर मित्रच आहे, जे मित्र फॅमिली वगैरे आहे हेच लोक इम्पॉर्टंट ठरते माझ्यासाठी. आणि ते कुठे राहतील त्यांच्या सोबत. सो दॅट इज द माय बेस्ट सिटी टू लिव्ह इन. गाईज और गर्ल्स नाईट आउट. वेल नाईट आउट इज अ रिअली ग्रेट. म्हणजे बहुत मजा येते नाईट आउट मध्ये. मी मुलांसोबत आणि मुलींसोबत दोघांसोबतही मी टाइम स्पेंड केला आहे. मुलांसोबत नेहमीच मजा येते. म्हणजे कसं आहे, बुकटे जेव्हा राहील तेव्हा कसं आपण गाडी काढली आणि मग लवड्याच्या वाला माधर चोदा चूत मारीशा एकमेकाला शिवा देत 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 इतका मजा करतो ना मी बहुत जास्त. मुली असल्या ना तर मुलीसोबत मजा येते. 2-3 वेळा टूरवर पण गेलो आहे. इट डज फील्स रिअली ग्रेट विथ दॅम. बट आय डोंट थिंक सो की त्यांच्यामध्ये तेवढी मजा येईल. म्हणजे पोट्ट्यामध्ये कसं आपण खुलून राहतो, आपण एकमेकाला शिवा देऊ शकतो. मुलीमध्ये तेवढी बॉन्डिंग व्हायची आहे. म्हणजे ज्या काही मुली वगैरे आहेत ना, म्हणजे एक श्रुतिका आहे तीच एक आहे. अदर दॅन दॅट अशी कोणती मुलगी नाही तशी बॉन्डिंग वगैरे राहील आणि जिला आपण शिवा देऊ शकू. सो जस्ट लाईक आणि नाईट आउट हा एक असा एक मोमेंट आहे जिथे नाईटच्या वेळेस आपण बाहेर निघतो आणि खूप मजा करतो. तर त्या सिच्युएशनच्या वेळेस मुली वगैरे सोबत राहणं एक तर रिस्क फॅक्टर आहे. अनदर थिंग इज दॅट की भीती पण खूप लागते अशा वेळेस. कारण रात्री पेट्रोलिंग वगैरे सुरू असते, पोलीसवाल्यांचे फेरीवाले असतात. सो काय पण होऊ शकते. सो इट जस्ट लाईक मला नेहमी नाईट आउट पोट्ट्यांसोबतच मजा वाटते. आणि नाईट आउट किंवा काही असो, टूर वगैरे कोणताही असो वगैरे, पोट्ट्यांसोबतच मजा येते. खरंच बहुत म्हणजे आपण एकदम हलकट होऊन जातो पोट्ट्यासोबत राहतो. पोरी वगैरे असले का असं तसं वगैरे ट्राय टू प्रिटेंड लाईक वी आर गुड पर्सन, भोकात गुड पर्सन लवड्यासोबत. आणि असं होऊन राहिलंय. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये खूप साऱ्या मुली ऍड होत आहेत आणि एका जणाचे 2 जण होऊन राहिले आहे. तर सिच्युएशन येऊन राहिली आहे. आता बुट्टे शिवा खूप कमी देतात, नाही तर पहिले अरे हट लावडायच्या मला बहुत मजा करायचो. आताही मजा करतो ना, पण आता कसं आता वेळ भेटत नाही. एव्हरी वन इज
busy on doing own thing. Next question. The most original pickup line that I ever heard recently. पिकअप लाईन, या पिकअप लाईन म्हणजे अशी एक लाईन जे बहुत गजब आहे आणि जे तू नेहमी तुला लक्षात राहील. वेल क्या दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, दॅट इज द वन, जे बहुत गजब लाईन आहे. दुसरी एक लाईन आहे, दूसरी एक लाइन है, कहीं से कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. दैट इज द वन लाइन आई जस्ट लाईक बीन ब्लोन बाय दिस लाईन. कारण ही लाईन अशी होती ना, मी काफी एकदम हेच झालो. कारण कुठेतरी पोहोचण्यासाठी आपल्याला कुठून तरी निघावं लागते, हे शायद मला कुणीतरी सांगितलंच नव्हतं. आणि हे मला माहित पडलं आहे. आपला कोणता पिक्चर आहे तो रणबीर कपूरचा नाही का रे, ट्रॅव्हलिंग वाला, बन्नी बन्नी, YJHD म्हणता, ये जवानी है दीवानी. यस, कहीं से निकलने के लिए, कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. दैट इज द रिअली इज लाईक बेस्ट पिकअप लाईन फॉर मी. या म्हणजे हे पण आहे, दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, हे पण आहे. बट एव्हरी वन इज फेमिलियर विथ दॅट. आणि आता तेवढं हलकट झालो आहे का काही वाटतच नाही. यस, बट हा एक फॅक्ट आहे की जो मला एक फॅक्ट आणि एक पिकअप लाईन आहे जे मला नेहमी आवडते. इट वॉज लाईक कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. सो इट्स रियली ग्रेट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट अ पॉप्युलर सेइंग दैट यू नो. व्हाट्स अ पॉप्युलर सेइंग. व्हाट्स अ पॉप्युलर सेइंग. आय डोंट नो व्हाट्स पॉप्युलर सेइंग. काही कळणार आहे व्हाट्स पॉप्युलर. The best car I ever owned was. काय क्वेश्चन डूड, अपने पास तो कार भी नाही आहे आणि तू बेस्ट कार म्हणजे लाईक माझ्यापाशी काय कारचा खजाना आहे आणि त्यात मी सांगू का माझी ही वाली बेस्ट कार आहे. अरे माझ्यापाशी कारच नाही तर त्यात बेस्ट काय राहणार आहे. तरी समज जर इन फ्युचर मध्ये तुला समजा कार आवडली तर विच वन यू लाईक टू बाय. वेल, कारमध्ये मला असा फारसा काही फरक जाणवत नाही. म्हणजे कोणतीही कार असो, होंडा सिटी घेऊ का, मर्सिडीज घेऊ का, बेन्झ का ऑडी, वळेवर तुमच्या लक्झरीनुसार प्रत्येकांच्या रेट वगैरे आहेच. या बट या कार म्हणजे मला ही एक कार आवडते यार, मला खूप आवडून राहिली ही कार. आय डोंट नो वाय. Hyundai Creta. इट वॉज लाईक रिअली ब्युटिफुल कार यार. बहुतच मस्त वाटते ही व्हाईट वाली नाही का, होंडा क्रेटा. तो लाईक बहुतच गजब कार आहे. आणि आय विश आय कुड बाय, बट राईट नो कार बद्दल तर आपलं काही इतकं जास्त इंटेन्शन नाही आहे. कारण कार कसं ते सगळं काही सेटलमेंट झाल्यानंतर उरलेले पैसे वगैरे असेल तेव्हा मी काही कार वगैरे घेईल, ते उरलेले पैसे राहील तेव्हा. कारण मलाही माहित आहे, कारण कारचा काहीच उपयोग नाही आहे, जस्ट लाईक पडूनच राहणार आहे. सो पाहू पुढे, जमत असेल तर घेऊ, नाही तर झॅप सबस्क्राईब करू आपण. झॅप सबस्क्राईब म्हणजे आपण कार विकत नाही घेत, कार ओन करतो. तुला कार हवी आहे, कार घेऊन टाकतो. आणि समजा जर कार वापरत नाही आपण तर ते आपण लीजवर चढवतो की आपण पैसे पण कमवू शकतो. ते त्याचे वेगवेगळे फंडे आहे वगैरे. ते नेक्स्ट टाइम पासून आपण ते जेव्हा ते कार वगैरे बघू तेव्हा आपण ते या साऱ्या गोष्टी वगैरे मॅनेज करूया. बट राईट नो जर माझी कोणती फेवरेट कार वगैरे असेल तर इट वॉज लाईक अ Hyundai Creta. या आणि मला कार चालवता येत नाही. सो राईट नाव तरी राईट नाव म्हणजे जस्ट लाईक 29 ऑक्टोबर 2018. राईट नाव 25 आणि मला कार चालवता येत नाही. बट इन फ्युचर मध्ये मला कार चालवता येईल. असं नाही चालवता येत नाही म्हणजे मी चालवीन नाही असं नाही, म्हणजे चालवीन नाही, येऊ तर दे कार येऊ तर दे, चालवीन नाही. नेक्स्ट क्वेश्चन. Between being the driver and being the passenger, I would prefer. Yeah, that is the reason. वेल, कारमध्ये ड्रायव्हर
चा जो एक्सपिरियन्स आहे तो मी अजूनपर्यंत एक्सपिरियन्स केला नाही, कारण मला गाडी चालवता येत नाही. बट लोकांच्या म्हणण्यानुसार खूप मजा येते गाडी चालवण्यामध्ये. बट एव्हरी टाइम मला असं गाडी चालवणं वगैरे इतकं जास्त प्रेफर वगैरे वाटत नाही. कारण सांगू का, ट्रॅव्हलिंग एक माझ्यासाठी एक बेस्ट एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपण कंटिन्यू प्लेस बदलवत असतो अशा वेळेस, आणि दॅट इज अ रिअली गुड थिंग. आणि ड्युरिंग द ट्रॅव्हलिंग आय वॉज लाईक इन टू दी अनदर वर्ल्ड. म्हणजे जेव्हा मी कानात हेडफोन टाकतो ट्रॅव्हलिंग मध्ये, आणि मग कसं एकदम एकदम वेगळ्याच वर्ल्ड मध्ये चालला जातो मी. तर तेव्हा माझं काही लक्ष नसते आसपास अराउंड वगैरे. सो इट जस्ट लाईक आय वुड प्रेफर अ पॅसेंजर वेन आय एम ट्रॅव्हलिंग. ड्रायव्हर इज गुड, म्हणजे सिच्युएशन नाही तेव्हा मी ड्राईव्ह करीनच बट की पॅसेंजर वुड बी बेटर. मस्त आपण ड्रायव्हर सीटच्या साईडला बसायचं, कानात हेडफोन टाकायचे. इट डज फील्स रिली गुड. मी आताही नाही का, जेव्हा ओला बुक करतो ना, नेहमी फ्रंट सीटवरच बसतो. ड्रायव्हरच्या साईडला मागे नाही बसत. मागे बसलं म्हणजे ते राजेशाही आहे. तसं नाही, इट इज लाईक फ्रंट सीट. इट डज फील्स रिली ग्रेट. माय नेम मीन्स, ओके, माझ्या नावाचा अर्थ काय? वेल, माझ्या नावाचा अर्थ सौरभ म्हणजे सुगंध होतो. बट याचा असं काही माझ्याशी काही रिलेट करत नाही, कारण सौरभ इज माय नेम आणि त्याचा मिनिंग आहे सुगंध. बट सौरभ म्हणजे सुगंध होते का? हो, सौरभ म्हणजे सुगंध होते. या, नेक्स्ट क्वेश्चन. द लीस्ट आय एव्हर स्लेप. लीस्ट म्हणजे सर्वात कमी झोपला आहे. सर्वात कमी झोपला आहे. हा मोमेंट खूप गजब आहे. सांगू, माझ्या घरी होता कार्यक्रम आणि माझं तोंड आलं होतं त्यावेळेस. यस, सच मी सांगतो का, त्या दिवशी ते मोमेंट डूड इज जस्ट लाईक, खरंच मी कधीच विसरू शकणार नाही. आणि इट वॉज लाईक, सांगू मी झोपलो किती, फक्त हार्डली 1 किंवा 1.5 घंटा, 2 घंटे, मोस्टली 2 घंटे. सो सांगू काय झालं की त्यावेळेस माझ्या घरी होती पूजा रविवारी. रविवारीच होतं ना? हो, रविवारचीच पूजा होती. आणि शनिवारी कसं, मी आलो होतो शनिवारी सकाळी आलो होतो. यस, शनिवारी सकाळी आलो होतो. आणि उद्या पूजा आहे बा, तर मी कंटिन्यू दिवसभर कामच करत होतो. म्हणजे हे आण, ते आण, हे कर, ते कर, जेवणच आहे, इथं मंडप डेकोरेशन, याला फोन लाव, हे सामान आण, ते सामान आण, वगैरे वगैरे. खर्च खूप सारे कामं असतात, ते कामं केले मी. मग त्याच्यानंतर मग मित्रांसोबत टाइम स्पेंड केला. संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत. मग 10:30 वाजता मग त्याच्यानंतर श्रुतिकाला मुंबईला जायचं होतं. तर मग आणि तिची गाडी होती रात्री 12 वाजता, 12:30 वाजता. विशाल एकटाच चालला होता, कारण मग म्हणलं की चल म्हणलं सोबत जाऊ. म्हणलं एवढं रात्री 12 वाजता तिला काय एकटीला पाठवतं, म्हणलं चल म्हणलं सोबत. सो आम्ही सगळेजण निघालोय, मी, विशाल, बॅडी, वैभव, पिंटी आणि श्रुतिका. मग श्रुतिकाला 12:30च्या गाडीत सोडलं. मग तिथून आम्ही गेलो इकडे रात्री 12 वाजता, रात्री 12 नाही 1 वाजला होता. 1 वाजता आम्ही गेलो इकडे जाऊ म्हणला, काय त्याचं नाव यार, इथे नाही का पत्ते खेळतो ते स्पॉटचं नाव पण विसरलोय रे. सो तिथे, आणि तिथून मग आम्ही गेलो शमशान घाट मध्ये संध्याकाळी. शमशान घाट, आणि मग तिथून आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय, आणि मग तिथून फिरून कारला चौकातून फिरून मेन रोड वरून येऊन मग घरी आलो होतो. बहुत मजा केली होती, बहुत मजा केली. नुसतं स्टॉप करत जात होतो. तर हे सगळी मजा करायला आम्हाला करीब 3:30 वाजले रात्री. 3 वाजले, सॉरी, घरी यायला 3 वाजले. आणि 3 वाजता आल्यानंतर मग मी झोपलो.
आणि त्याच्यानंतर आईने उठवलं सकाळी 5 वाजता. डू यू रिली इमॅजिन? सकाळी 5 वाजता, 3 वाजता झोपून 5 वाजता उठलो आणि दिवसभर काम करत होतो बरं त्या दिवशी. आणि ज्या दिवशी 5 वाजता उठलो ना, त्या दिवशी कंटिन्यू काम. म्हणजे आता ऑब्विस आहे, घरी कार्यक्रम आहे तर ऑफकोर्स आराम कुठे राहील ह्या. त्या दिवशी कंटिन्यू म्हणजे पाणी आण, कॅन आण, हे कर ते कर वगैरे पोहोतच. सो त्या दिवशी मी सर्वात कमी झोपलो असं मला वाटते. कारण मी 3 वाजता आल्यानंतर एकदम आल्या थोडी झोपतो. आल्यानंतर अंग टाकलं, त्याच्यानंतर ॲटलिस्ट अर्धा घंटा तर लागतेच झोपायला, म्हणजे त्या झोपण्याच्या त्या मोमेंटमध्ये जासाठी. तर मी 3:30 वाजता झोपलो शाळेत. 3:30 ते उठलो सर 5 वाजता. फक्त 1.5 घंटा झोपलो. इट वॉज लाईक अ लिस्ट स्लीप आय एव्हर डिड दिस. आणि त्याच्याचमुळे माझं तोंड वगैरे आलं होतं, कारण प्रॉपर झोप नाही झाली होती, पोट साफ नाही झालं होतं वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टीमुळे वगैरे झालं होतं. सो द मोस्ट एक्सपेन्सिव्ह आयटम आय एव्हर बॉट. म्हणजे मोस्ट एक्सपेन्सिव्ह आयटम म्हणजे सर्वात एक्सपेन्सिव्ह वगैरे कोणता आयटम आहे माझ्यापाशी? आयफोन? नो 20,000चा आहे आयफोन. सॉरी 23,000चा आयफोन तो. दॅट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग शायद माझ्यापाशी आहे, असं मला म्हणता येईल. त्याचाही मला कसं फारसा वगैरे काही एवढं वाटत नाही. वेळ खूप बडबड केली, जस्ट लाईक 26 मिनिट झाले आहे. हे खरंच चांगलं आहे, म्हणजे असं हे क्वेश्चन आन्सर करून एकदाच खूप चांगलं वाटते असं बोल करून वगैरे. सो दिस इट, आतापासून एवढंच. आता 10 वाजले आहे. जेवण नाही करत मी, बट पढाई करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता माझे कंटिन्यू शिफ्ट मॉर्निंगला आहे बादल सोबत, म्हणजे हे वीक कंटिन्यू मॉर्निंगला आहे. आणि येस, सो दिस इट, दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1327. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.